नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये भावना जी. तर इथे ना अर्जंट पिको फॉलच्या ज्या साड्या आहेत त्या मला द्यायच्या आहेत, त्यामुळे मी त्या साड्या काढलेल्या आहेत. आणि इथे बऱ्यापैकी खूप सारे ब्लाऊज कटिंगचे वगैरे पडलेले आहेत. तर ते ब्लाऊज आपल्याला लवकरात लवकर द्यायचे आहेत. तर इथे एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एका कस्टमरची पेपर पॅटर्न्सची बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा, इथे आपल्याला एका कस्टमरची पेपर पॅटर्न्सची ऑर्डर होती. तर या पद्धतीने पेपर पॅटर्न्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला कोणत्याही बोटनेक, प्रिन्सेस कट, फोरटक्स किंवा कटोरी या कोणत्याही जर ब्लाऊजचे पेपर पॅटर्न्स जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या पद्धतीने पेपर पॅटर्न तुम्हाला मिळून जातील. अगदी 3 ते 4 दिवसात तुम्हाला पेपर पॅटर्न्स मिळून जातील, कारण स्पीड पोस्टने अगदी लवकरच ते तुमच्यापर्यंत अवेलेबल करून दिले जातील. तर कोणालाही जर पेपर पॅटर्न्स या पद्धतीने हवे असतील तर वरती स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर इथे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही फक्त व्हॉट्सॲप करायचं आहे. त्यानंतर तुमची ब्लाऊजची मापे वगैरे व्हॉट्सॲप करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हव्या त्या मापावर हवे ते पेपर पॅटर्न्स अवेलेबल करून दिले जातील. तर इथे 11:13 झालेले आहे आणि मी बरेच असे अस्तर हे प्रेस करून घेतलेले आहे, कारण मला ब्लाऊज कट करायचे आहे. त्यामुळे मी खूप सारे अस्तर एक कटीच म्हणजे प्रेस करून घेतलेत. आणि हे पहा, पीस पण त्याच्यातच प्रेस केलेले आहे. आणि ब्लाऊज आहे, हे 2 आहे साधे कटोरीचे, हा एक आहे फोरटक्सचा, हा पण फोरटक्सचा आहे. आणि इथे मी ब्लाऊज जे आहे हे मी कट केलं आहे. तर जसं की तुम्ही पाहिलं 11:13 झालेली आहे आणि मी इथे ना बरेच असे अस्तर घेतलेत प्रेस करून, अस्तर ब्लाऊज पीस वगैरे. आणि जे काही ब्लाऊज वगैरे आहे आता तुम्ही म्हणता की किचन वाट्यावर का, कारण माझ्या घराची जी फरशी आहे ती या पद्धतीने आहे, शहावादी फरशी. आणि म्हणजे आपण त्याच्यावर कपड्यावर खडू वगैरे जर चालवला तर फिनिशिंग वगैरे व्यवस्थित नाही आहेत. आणि हा जो किचन वाटा आहे ना हा प्लेन आहे आणि मी याला प्रेस म्हणजे साफ करून घेते ब्लाऊज वगैरे कट करायच्या आधी. आणि मी इथेच रोज ब्लाऊज कट वगैरे करते. आता त्या दिवशी जवळजवळ मी ब्लाऊज कट केले होते. तर आता 11:15 वाजले. तर चला पाहूयात आता किती ब्लाऊज कट होतील ते. तसं मी किचन पूर्ण साफ करून घेतलेलं आहे, म्हणजे किचन वाटा अजिबात खराब नाही आहे. आणि तर चला तुम्हाला कटिंग झाल्यावर दाखवते किती ब्लाऊज कट होत आहेत ते. तर चला भेटूया परत. बाय. तर हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आणि आज डेट आहे 8 डिसेंबर. तर आत्ता ना बराच वेळ झाला आहे. मी याच्या आधी अर्जंटली 3 ब्लाऊज स्टिच केलेले आहे. तर हा माझा 4था ब्लाऊज आहे. तर याची डिझाईन जरा हटके आणि युनिक होती म्हणून म्हटलं त्याचा थोडासा शॉर्ट व्हिडिओ काढून घेऊयात. तर मी या पद्धतीने एका ब्लाऊजची डिझाईन केलेली आहे. याची जी स्लीव्ज आहे ती हाय पफ स्लीव्ज आहे. तर मी जी ही डिझाईन केलेली आहे तर हा ब्लाऊज पूर्ण स्टिच झाल्यानंतर कसा दिसतोय हे तुम्हाला मी दाखवणारच आहे. बट ही डिझाईन तुम्ही पहा. आणि हाय पफ स्लीव्ज विथ असा गळा जर ब्लाऊज आहे तर तुम्हाला तो रेडी होऊन कसा दिसतोय तो पण मी तुम्हाला दाखवेल, कारण ब्लाऊज फार हा डिझायनर ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर होणार आहे हा ब्लाऊज. आतमधून तुम्ही पाहू शकता पूर्ण फिनिशिंग कशी आहे आणि बाहेरून पण तुम्ही पाहू शकता की ब्लाऊज कसा झाला आहे. तर इथे ना आपण गोल्डन मोती जे आहेत ते इथे अटॅच करणार आहोत
तर मी पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यावर कसा दिसतो हे तुम्हाला शेअर करते. तर चला कंटिन्यू करूया व्हिडिओ. तर जसं की मी तुम्हाला मगाशी हा गळा दाखवला होता, तर मी या पद्धतीने हे दोन्हीही ब्लाऊजला असे मोती अटॅच केलेले आहे आणि डिझाईन फारच सुंदर दिसते, तुम्ही पाहू शकता. कारण मी इथं ना म्हणजे हे केलं, पण तुम्ही डिझाईन पाहू शकता, खूप सुंदर झालेली आहे या पद्धतीने. हे पहा. आणि नेमकी लाईट गेली, नाहीतर म्हणजे माझं ब्लाऊज तर पूर्ण कंप्लीटच झाला असतं. बट या पद्धतीने त्याची डिझाईन झालेली आहे. ब्लाऊज पूर्ण स्टिच झाल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे, बट डिझाईन फार सुंदर झालेली आहे. तर हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. थोडं पुढे आवाज नाही राहणार, तर या अजून थोडं पुढं. ब्लाऊज नाही दिसत आहे. तर स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इथे तुम्ही पाहू शकता, हा जो ब्लाऊज आहे हा सिंपल डीप म्हणजे गोलगळा आहे डीप, आणि थोडासा उरलेला काट आहे तो आपण या पद्धतीने अटॅच केलेला आहे आणि नॉट लटकन टाकले आहे. पुढे 4 टक्सचा ब्लाऊज आहे, एकदम म्हणजे सिंपल, आणि पुढे गोलगळा दिलेला आहे. तर इथे मी गळ्याला हातशिलाई करून घेतलेली आहे. फिनिशिंग तुम्ही पाहू शकता फिनिशिंग. आणि बाही जी आहे याची 9.5 इंच बाही आहे. काठ असल्यामुळं ती बाही अतिशय सुंदर दिसते आणि खूप सुंदर असं ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि या पद्धतीचा डीप नेक आहे. तर मी हा एक ब्लाऊज आज सकाळी कंप्लीट केलेला आहे. प्लस आता ह्या ब्लाऊजला मला प्रेस करायचे, पण उद्या मला हे ब्लाऊज द्यायचे. मग म्हटलं मी की आधी चला व्हिडिओ करून घेऊ आणि नंतर मग प्रेस करता येते. तर तुम्हाला दाखवते मी एक मिनिट. हा जो ब्लाऊज दिसतोय ना, याला तर पुढे हुक आहे, दाखव की. याला इथे या पद्धतीने ना मी हुक लावलेले आहे आणि स्टॅच्यूला नाही घालत आता मी ब्लाऊज, पण इथं राहील ना, हे नंतर लावू आपण, ते दाखवणं पुढचं दाखव. तर इथे तुम्ही पाहू शकता, म्हणजे बोटनी ब्लाऊज आहे प्लस प्रिन्सेस कट बोटनी ब्लाऊज आहे हा. आणि म्हणजे खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. जवळजवळ 7 ते 8 हजाराच्या पैठणीवरचा ब्लाऊज आहे हा. पैठणी नाही म्हणता येणार, पण एक काठा कलरची सुंदर अशी पार्टीवेअर साडी आहे, ज्याचे की म्हणजे बाहीचे जे काठ आहे ते या पद्धतीने आहेत, सुंदर असे राऊंड शेपमध्ये. आणि याला आपण दिलेली आहे हाय पफ स्लीव्ज या पद्धतीने. दाखव बरं जवळून, असं हाय पफ स्लीव्ज पण दाखव, दिसत नाही, हे पण दाखव. या पद्धतीने इकडून 3 प्लेट्स आणि इकडून 3 प्लेट्स अशी हाय पफ स्लीव्ज दिलेली आहे आणि अशी बाही आहे याची. तर पुढचा जो गळा आहे तो या पद्धतीने पंचकोनी गळा टाकलेला आहे आणि बॅकचा जो गळा आहे तो पूर्ण बंद असा गळा आहे आणि या पद्धतीने म्हणजे बंद गळा टाकलेला आहे. आणि असा गोल गळा आहे, राऊंड शेप आहे गळ्याचा. आणि हे जे शोल्डर आहे, हे शोल्डर फक्त 2 इंच ठेवलेले आहेत, म्हणजे फिश कट टाईपमध्ये. आणि या पद्धतीने याची 3/4 स्लीव्ज आहे, हाय पफ स्लीव्ज. आणि पुढे या पद्धतीने असा पंचकोनी गळा आहे. तर बोटनेकचा ब्लाऊजचा सध्या इतका ट्रेंड आहे की अगदी म्हणजे 22 ते 25 आजकालच्या ज्या नवीन ब्रायडल ज्या आहेत ना, म्हणजे लग्न झालेल्या नवीन मुलीसुद्धा बंद गळा स्टिच करणं पसंत करतात आणि बऱ्यापैकी बंद गळ्याचा ट्रेंड पुन्हा चालू झालेला आहे. आणि या पद्धतीने याचा बंद गळा आहे, खूप सुंदर आहे. कपडा याचा एकदम असा मलमलाचा कपडा आहे. याचा जो कपडा आहे ना, तो या पद्धतीने असा वेल्वेट नाही म्हणता येणार, पण असा एकदम मलमल सिल्कसारखा कपडा आहे, खूप सुंदर असा. आणि छान ब्लाऊज आहे. तर तो ब्लाऊज जो आहे तो या पद्धतीने दिसत आहे, ते पाहू शकता तुम्ही. आणि आज सकाळी आल्यानंतर हा पण एक ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे. तर हा पण म्हणजे सिंपल ब्लाऊज आहे 4 टक्सचा. हे कस्टम एका एरियामधलेच कस्टमर आहेत जे की पलीकडे राहतात आणि त्यांचे ब्लाऊज मीच आणते आणि स्टिच पण करून नेऊन पण देते. पण मग काय होतं, इकडे थोडंसं गावात शॉप असल्यामुळे इकडे यायला कस्टमरला थोडासा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मग मी ज्यावेळेस मी अस्तर वगैरे काही कामासाठी गेले की घेऊन पण येते आणि देऊनही येते. तर हा जो ब्लाऊज दिसतोय तुम्हाला, हा 4 टक्सचा सिंपल ब्लाऊज आहे. आणि याचा जो गळा आहे तो या पद्धतीने असा डीप नेक गळा आहे, या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आणि याची जी स्लीव्ज आहे ती 5.5 इंचची स्लीव्ज आहे. आणि फिनिशिंग तर तुम्ही पाहू शकता कसल्या पद्धतीनं फिनिशिंग आली आहे, एकदम सुपर आणि एक नंबरच फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला, सुंदर अशी. तर हा एक ब्लाऊज मी स्टिच केला आहे. आणि आता एक सुंदर असा ब्लाऊज म्हणजे डिझायनर ब्लाऊज आहे, तो पार्टीवेअर साडीवर म्हणजे पार्टीवेअर साडीवर जो डिझायनर ब्लाऊज आहे तो आहे. फोटो एक मिनटा,
पिनअपचं हुक लावलेले नाही आहेत, याला मला हुक लावायचे आहे. तर मी तुम्हाला आहे ना थोडंसं पिनअप करूनच दाखवते आता. त्याचे लावायचे बाकी आहेत अजून. तर हा शिवला मी आजच्या दिवसभरातला चौथा डिझायनर ब्लाऊज, जो डिझायनर आहे. आणि हा पण ब्लाऊज डिझायनरच होता. हा पण म्हणजे हराळी कलरचा ब्लाऊज हा पण डिझायनर होता. बट हा ब्लाऊज जरा या ब्लाऊजनं जरा जास्त वेळ खाल्ला माझा. तर हा जो ब्लाऊज आहे तो तुम्ही जवळ येऊन पाहू शकता. ह्या पहा, या पद्धतीने त्याला कट राऊंड्स म्हणजे कट वर्क सारखे राऊंड जे असतात ना, त्या पद्धतीने याला राऊंड राऊंड डिझाईन टाकलेले आहे मागं. आणि हे जे मला दिसत आहेत ना या पद्धतीने, तर हे मोती अटॅच केलेले आहे, तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने याला हाताने मोती स्टिच म्हणजे हाताने मोती लावलेले आहे. आणि इथे जो उरलेला काठ होता तो आपण या पद्धतीने अटॅच केला होता. तर हा काठ मला क्रॉस लावायचा होता, बट काठ थोडासा अपुरा पडल्यामुळे तो क्रॉस नाही लावता आला. आणि या पद्धतीने आपण छोटासा काठ जो उरला आहे तो या पद्धतीने लावलेला आहे. आणि याची जी बाही आहे ना ती 11 इंच बाही आहे जवळजवळ. ब्लाऊजची उंची पण 14.5 इंच आहे. आणि इथे आपण 4-4 प्लेट्स पुढे आणि मागे टाकून हाय पफ स्लीव्ज दिलेले आहे. जसं की बोटनेक ब्लाऊजचा जो ट्रेंड आहे तसा हाय पफ स्लीव्जचा सुद्धा फार ट्रेंड आहे यंदा. तर या पद्धतीने मी याला हाय पफ स्लीव्ज दिलेली आहे. आणि वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर आणि छान दिसतो हा ब्लाऊज. वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतो ब्लाऊज. तर या पद्धतीने याची हाय पफ स्लीव्ज आहे. तर या पद्धतीने आहे हा डिझायनर ब्लाऊज. पुढे जसा की दिसतंय तुम्हाला हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. आणि याचे हुकलूक बाकी आहे अजून. पुढे राऊंड शेप घेतलेला आहे. आणि बॅकचा जो पार्ट आहे तो या पद्धतीने अतिशय सुंदर झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, खूप छान वाटतोय. आणि ह्या कस्टमरला ही डिझाईन मीच सजेस्ट केली होती. आणि ह्या ब्लाऊजची पिंक कलरची ब्लाऊजसुद्धा मीच कस्टमरला सजेस्ट केला होता, कारण सध्या बोटनेकचा खूप ट्रेंड आहे. तर खूप सुंदर असं ब्लाऊज, दोन्ही ब्लाऊज खूप सुंदर असं शिवून झालेले आहेत. तर सगळे बरेच ब्लाऊज असे खूप छान असं दिवसभरात ब्लाऊज शिवून झालेले आहे. तर हा जो ब्लाऊज आहे हा तुम्हाला म्हणजे कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि याची जी डिझाईन आहे तर ते तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि ही डिझाईन मी म्हणजे एक काय म्हणतो आपण क्रिएटिव्ह मी स्वतः क्रिएट केलेली आहे ही डिझाईन. प्लस हा एक ब्लाऊज. तर ऑल ओव्हर सगळे ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.